ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय 4. कामदेव रती विवाह. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात त्यानंतर पुढे काय झाले? काम आणि रती यांचा विवाह झाला की नाही? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, मी अंतर्धान पावल्यावर माझ्या वचनांचे स्मरण करून दक्ष कामदेवाला म्हणाला, मदना, माझी कन्या रती ही तुझ्यासारखीच परमसुंदर, सर्व गुणसंपन्न व सुशील आहे. तुला अनुरूप अशीच आहे. हिचा स्वीकार कर. ही नेहमी तुझ्या समवेत राहील व तुझ्या इच्छेनुसार वागेल. त्याच्या प्रस्तावास मदनाने तत्काळ होकार दिला. त्या दोघांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. दक्षाने विधीपूर्वक कन्यादान केले. दक्ष कन्या रती अतिशय मोहक होती. तिचे लावण्य मुनिजनांचे मन आकृष्ट करील असेच होते. तिच्याशी विवाह झाल्यामुळे मदन आनंदात होता. तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असेच त्याला वाटत असे. तिचा गौरवर्ण, तिची चंचलता व तिचे रम्य हावभाव पाहून तो अक्षरशः मुग्ध झाला होता. तिच्या कमानदार भुवया पाहून ब्रह्माजींनी आपल्याला छेडण्यासाठी हे धनुष्यच उत्पन्न केले आहे असेच त्याला वाटत असे. आपल्या कन्येला उत्तम वर मिळाला म्हणून दक्ष खुशीत होता आणि मदनासारखा पती मिळाला म्हणून रती ही स्वतःला धन्य समजत होती. कृष्ण मेघामध्ये विद्युल्लतेने शोभून दिसावे त्याप्रमाणे कामदेवासमवेत ती फारच विलोभनीय वाटायची. योग्याने योगविद्येला हृदयात धारण करावे त्याप्रमाणे मदनाने रतीला आपल्या हृदय सिंहासनावर अधिष्ठित केले होते. तिच्या प्रेमळ सहवासात त्याला आपल्या दुःखाचा व माझ्या शापाचा विसर पडला. अध्याय 4 समाप्त. श्री ओम नमः शिवाय.